चिअर्सच नाही केलीस. हॅपी हे थोडं लांब पकड. मीच बोलायचं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विशाल. हे लिहिलंय तुम्हाला तर माहितीच असेल. किती आहे त्या साई चमडी ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मी नाही आहे. सुप्रभात मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे 2 ऑक्टोबर, तर आपल्या भावाचा बड्डे आहे. विशाल पडवळ यांना तुम्ही विश करा. जयंती नाही, बड्डे आहे. जयंती बापूची आहे. तुम्ही विश करा माझ्या कमेंट बॉक्समध्ये. याच्या इंस्टाग्रामवर नका करू, माझ्या कमेंट बॉक्समध्ये करा. तर आज सुट्टी आहे, बघूया म्हणजे काय काय करतो मी तुम्हाला दिवसभर ते सगळं. म्हणजे आज मी पूर्ण डेली रुटीन दाखवणार आहे आजचं. आता उठलोय, ब्रश वगैरे घेतलाय, आता करायला आलो आणि आता व्लॉग स्टार्ट केलाय. तर भेटूया थोड्या वेळाने. माझ्या बहिणीने पूर्ण आता काढलंय कपाट, पूर्ण खाली करायचं. आणि हे माझे एवढे कपडे आहेत आणि अजून पण आतमध्ये आहेत पूर्ण भरलेले. तर आता काढायचं म्हणजे ती बोलते की कपाट खाली करूया, पण ते कपाट काय होणार नाही कारण माझे एवढे कपडे आहेत की ते खाली होणारच नाहीत. तर या काय लाईट आणल्या माझ्या बहिणीनी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले. मस्त आहेत छोट्याशा. इथे म्हणजे याच्या आतमध्ये सेल लागतात, 3 सेल छोटे छोटे, आणि याला प्रेस करायचं ती अशी लाईट पेटते. मस्त. ॲक्च्युली आम्ही किचनला लावायला आणलं आहे आणि एक आम्ही फ्लोरिंगला पण लावू, म्हणजे आम्ही इथून सीडीवरून चढतो तिथून. मस्त लाईट वाटत आहे छोट्या छोट्या. हे बघा. तर आता आंघोळ वगैरे करून आलो आणि आज सर्व पित्र अमावस्या होती. तर पप्पांची आणि आजी आणि बाबांची वाडी ठेवायची होती, तर ते सगळं वगैरे ठेवून आता मोकळा झालोय. तर आता मी चाललोय एका जागी. म्हणजे मला ॲड आलेली कास्ट यू एजन्सी करून. ते म्हणजे ब्रँडचे फोटोशूट वगैरे मॉडेलिंगला हायर करतात, मॉडेल्सला सॉरी. तर ते मी अप्लाय केलेलं. मी काय मॉडेल नाही, मला काय एक्सपिरियन्स नाही, बट मी तिथे अप्लाय केलेलं. तर मला कॉल आला त्यांचा. तर मला असं बोलले की ते इथे आहे, असं आहे. मी त्यांना विचारलं की फेक वगैरे तर नाही आहे ना, तर ते नाही बोललेत. म्हणजे मी बोललो की पैसे वगैरे मागणार नाही ना, तर ते नाही बोलले. सो बघूया. का ते जास्त लांब नाही आहे, म्हणजे मी इथेच राहतो तर अंधेरी वेस्टलाच आहे. म्हणजे इथून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर असेल. सो तिथे बघायला काय प्रॉब्लेम होतोय की एवढा जवळ तर आहे. सो तिथे जाऊया आणि मला फक्त एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की जर फेक पण असलं तरी आपल्याला थोडी पैसे द्यायचे, फक्त बघून यायचं एक. म्हणजे मला एक एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की ते कसं असतं वगैरे. म्हणजे थोडं माझं इंट्रोडक्शन द्यायचं. हाय, दिस इज साहिल पवार, दीज आर माय प्रोफाईल्स, असं सगळं. सो बघूया काय असतं ते, तुम्हाला दाखवतो मी. तर सिटी मॉलच्या समोरच क्रिसेंट रॉयल करून बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये आहे 6th फ्लोअरवरती. ते सिटी मॉल आहे, त्याच्या अपोजिट साईडलाच आहे. ॲक्च्युली जी बिल्डिंग होती क्रिसेंट रॉयल, ती मॅप म्हणजे त्यांनी जे ॲड्रेस पाठवलं त्याच्यावरती सिटी मॉलच्या समोर दिले, बट सिटी मॉलच्या समोर नाही आहे. मी आता मॅपमध्ये बघितलं, थोडा लांब आहे. तर मी बाईक घेऊन, म्हणजे बाईक मी दुसरीकडे लावलेली, आता बाईक घेऊन परत चाललो आहे. ॲक्च्युली इथे रेमो डिसूजाचा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड इथेच आहे आणि ब्राईट आउटडोर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड पण इथेच आहे. सगळं फ्लोअर त्यानीच भरलं आहे. ॲक्च्युली एजन्सी तर जेन्युइन वाटते, बट लहान पोरांचं खूप जास्त दिसतंय कारण लहान पोरंच खूप जास्त आलेत. तर ह्या बोर्डवरती मी माझे डिटेल्स भरलेत आणि हे मला कॅमेऱ्यासमोर बोलायचं आहे. तर आत्ताच मी आलो आहे म्हणजे ऑडिशन देऊन. म्हणजे ऑडिशन नाही बोलू शकत, ॲक्च्युली मी ब्रँड शूटच्या फोटोशूटसाठी आलेलो, म्हणजे त्याच्या ऑडिशनसाठी. आणि हा भाव ॲक्टिंगसाठी आलेला. तर आम्हाला वाटत होतं की फेक होतं म्हणून, म्हणजे पैसे वगैरे मागणार, बट मला थोडा एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून मी आलेलो की कसं काय असतं. तर सगळं थोडा एक्सपिरियन्स घ्यायला आलेलो. हा भाऊ वर्लीवरून आला आहे आणि मी तर इथूनच आलो, जोगेश्वरीवरून, एकदम जवळ आहे. बाईकने 2 मिनिटात पोचलो आणि आता वर्लीला जाणार आहे. तर ह्यानी आधी पण ऑडिशन खूप दिले आहेत. तर ह्याला आता म्हणजे जोगेश्वरी स्टेशनला सोडतोय मी, त्याच्यानंतर मग हा जायला वर्लीला ट्रेननी. तर आता मी घरी आलो आहे आणि जो फ्रेंड भेटला त्याला जोगेश्वरी स्टेशनला सोडलं, कारण तो जाणार होता अंधेरी स्टेशनवरून फिरून. सो त्याला मी जोगेश्वरीला सोडलं. त्याला बोललो की मी जोगेश्वरी यहाँ से नजदीक आहे, तो वहाँ पे छोड़ देता हूँ. सो मग त्याला तिथे सोडलं आणि आता घरी आलो. ॲक्च्युली सगळे झोपलेत. येऊन मी झोपलो होतो आणि आता फ्रेश वगैरे झालो आहे. आणि उद्या आहे नवरात्री, घटस्थापना. तर आमच्या घरी घट बसतात, तर त्याच्यासाठी आम्ही आता सामान आणायला चाललो आहे मार्केटला. मी आणि मम्मी चाललो आहे. काय घ्यायचं आपल्याला? हार घ्यायचे, फुलं घ्यायचे, नारळ घ्यायचे आणि लाल कपडा घ्यायचा. अच्छा. हे सगळं नवरात्रीचं काय काय सामान असतं, माती, टोपली, त्याच्यामध्ये झाडं वगैरे, पानं,
फुलं कापूर हे सगळं घ्यायचं आहे. तर मला काय समजत नाही, लास्ट इयर मीच घेतलेलं तेव्हा मम्मीचं ऑपरेशन झालेलं डोळ्याचं. माझ्या बहिणीचं कॉलेज आहे JES कॉलेज, जोगेश्वरी ईस्टला आहे. चिअर्सच नाही केलीस. मोसंबीचा ज्यूस घेतलाय आता. आता आम्ही घरी आलोय आणि घरी येऊन आम्हाला सरप्राईज भेटलाय. हे बघा सगळं इथे पूर्ण सोफा वगैरे माझ्या बहिणीने सगळं काढलंय, साफ करते बिचारी, खूप मेहनत करते आणि तोंड लपवते. खूप मेहनत करते ती, म्हणजे असं घर वगैरे साफ करायला. तर आता सगळं आवरून झालंय, म्हणजे जो पसारा होता तो सगळा सोफा वगैरे लावलाय. आणि आज विशालचा बड्डे पण आहे, पण मी दिवसभर बिझी आहे. आधी तिकडे गेलेलो ऑडिशनसाठी, मग नंतर येऊन थोडा झोपलो, मग मार्केटला गेलो, मग आता हे सगळं घर आता थोडा फ्री झालोय. तर केक आणायचा आहे त्याचा, तर जाऊया थोड्या वेळाने. एक मित्राला बोललोय आपण जाऊया आणि केक आणू. कोणसा लेते बता जल्दी कोणसा लेना है. अरे यार एक तर एवढा लेट आलाय आणि रोल करतोय, इथे काप तिथे काप. भाई जागा पाहिजे इथे. जागा पाहिजे काय तिथे? एवढी लाइटिंग लावली तिथे. चल भाई बड्डे आहे माझा, मी आज जे बोलीन तसं व्हायला पाहिजे. एवढं थोडी करायचं असतं. कुणाची पण असू दे गाडी. अरे भाई अबे यार हॅपी हे थोडं लांब पकड. अरे मीच बोलायचं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विशाल, हॅपी बर्थडे टू यू. हा मग आता तूच फोडायचं, दुसरं थोडी फोडणार कोण. नाईफ तर द्या. एक थोडा साऊंडचा डिस्टर्बन्स होईल मित्रांनो. आमच्या इथे देवीचं आगमन होत आहे. हे लिहिलंय तुम्हाला तर माहितीच असेल. किती आहे ते हा साहिल चमडी, ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मी नाही आहे. थँक्यू एवढा मोठा आहे फॉर केक. ज्याने आणलं त्याला भरवायचं असतं. असं थोडी असतं यार. तुम्ही मला भरवणार, मी स्वतः खाणार ना. तर विशाल भाऊ पार्टी देतोय बर्थडेची इथे. आमच्या इथे एक चायनीजचा ढाबा आहे, झिंग पिंग करून. झिंग आणि पिंग. झिंग आणि पिंग. उद्यापासून खायला नाही भेटणार, नवरात्रीचा 9 दिवस उपवास असतो भावाचा. 9 दिवस उपवास आणि आज बघा आज चिकन आणि उद्यापासून उपवास. काय पाहिजे. तर आता जेवण वगैरे घरी आलोय आणि मम्मीचा उद्या उपवास आहे, तर तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलोय फटाफट. आता वाजलेत ऑलमोस्ट 12 वाजलेत, म्हणजे फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. तर फटाफट मी धावत घेऊन आलो, कारण मम्मीला आईस्क्रीम खायचा होता. आणि थँक्यू सो मच, धन्यवाद तुमचं ब्लॉग बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.